काय ठरवलेलं आहे. तर प्रत्येकाने एक मतदाराने आपलं मत देताना खूप विचार करा की तुम्ही फक्त मत देत नाही तर पुढची 5 वर्ष तुमची वर्ष गहाण ठेवता त्याच्याकडे. छोटं एक मत कुठल्या पैशासाठी किंवा वस्तूसाठी विकलं गेलं नाही पाहिजे, ही खूप मोठी गोष्ट आहे. आम्हाला चालण्यासाठी रस्ते नाही आहेत, शिकण्यासाठी व्यवस्थित शिक्षण व्यवस्था नाही आहे, किंवा इथे स्पोर्ट्ससाठी किंवा क्रीडासाठी ग्राउंड नाही आहे. उमेदवारांनी असे किती स्पोर्ट्समॅन घडवले नाही का मधून? एकही नाही. जर तुम्हाला बघितलं तर अक्षरशः त्यांची वाईट परिस्थिती आहे, त्यांना रोजगार नाही, आज खाण्यासाठी पैसे नाही अशी परिस्थिती आहे, किंवा रिक्षा हा एकमेव उभा राहिलेला आहे. आज तर रिक्षावर तुम्ही ग्रॅज्युएशन करणारे, पोस्ट ग्रॅज्युएशन करणारे, अक्षरशः एक माझ्या समोरचा एक विद्यार्थी म्हणजे मित्र MBA केलेला विद्यार्थी रिक्षा चालवतो. सर, MBA केलेला विद्यार्थी. तुम्ही बघाल की नायगाव बिगावामध्ये पुढील 5 वर्षामध्ये ना रोजगाराबद्दल किंवा व्यवसायाबद्दल खूप मोठा एक तांडव निर्माण होणार आहे. हे मला चालवण्यासाठी पण आज रस्ते तसे आहेत का? ॲडव्होकेट म्हणून मला विचारेन की तुम्ही प्रत्येक गोष्ट म्हणजे जे उमेदवार आहात तर तुम्ही त्या गोष्टीशी उमेदवार हा त्याच्यावर कुठल्या प्रमाणे केसेस तर नाहीत, किंवा तो कसा आहे, तो क्लीन आहे, तो गुन्हेगाराला मत टाकतोय की मी उमेदवाराला देतोय, हे खूप महत्वाचं गोष्ट आहे. आणि जय शिवराय मित्रांनो, मी अमोल परब चॅनल पार्टनर विशाल म्हात्रेसह पूर्ण टीमच्या वतीने तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. आज आपल्यासोबत शांती गोविंद हायस्कूलचे प्रिन्सिपल, त्याचबरोबर ते कायद्याचे अभ्यासक सुद्धा आहेत. तर स्वागत करूया ॲडव्होकेट जयेश म्हात्रे. नमस्कार. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. महत्वाचा आम्ही जय महाराष्ट्र हा मुद्दा आहे ना, तो आता चालू केल्याप्रमाणे जसं बोलते नाही तर उत्तर भारतीय जे येतात फक्त त्यांनाच आपण बोलतो काय आपण विषय. जय सर, महत्वाचं एकच आहे की तुमच्या घरामध्ये आपण जेव्हा बघतो किंवा तुमच्या घरामधल्या ज्या व्यक्ती आहेत त्या व्यक्ती, आता पहिली म्हणजे तुमचे वडील जे पत्रकार म्हणून, ज्येष्ठ पत्रकार म्हणून काम करतात, तुमचे बंधू एक बिझनेसमॅन आहेत, आणि तुम्ही ॲडव्होकेट तर आहातच, त्याबरोबर तुम्ही प्रिन्सिपल म्हणून खूप चांगल्या पद्धतीने काम करत आहात. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्यावेळी तुमच्या घरामध्ये वातावरण आहे, एक सुशिक्षित घराणं दिसून येतं की सगळे हाय एज्युकेटेड आहेत, आणि त्याच पद्धतीने तुमची स्वतःची जी शाळा आहे त्या शाळेमध्ये किंवा आपण स्कूल बोलूया, त्या स्कूलमध्ये तुम्ही स्वतः प्रिन्सिपल म्हणून काम करत आहात. ही जी जर्नी तुमची आहे त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? येस, सर्वप्रथम हाक मतदार यांचे धन्यवाद की मला या चॅनलवर बोलवलं. माझं नाव ॲडव्होकेट जयेश भरत म्हात्रे. मी राहणार जुचंद्रचा आहे, स्थानिक. तर मुद्दा सरांनी सांगितल्याप्रमाणे की माझी जर्नी जर म्हणाल तर माझं शिक्षण BA BEd, त्यानंतर DSM डिग्री ऑफ स्कूल मॅनेजमेंट, त्यानंतर मग माझं LLB पण कम्प्लीट झालेलं आहे 2022मध्ये. त्यानंतर जर आताच्या तारखेला जर बघितलं तर सरांनी सांगितलं की माझी जर्नी, तर मी एक प्रिन्सिपल म्हणून काम करतो गेली 6 वर्ष शांती गोविंद हायस्कूलमध्ये. ठीक आहे, ती माझ्या वडिलांचीच संस्था आहे, पण मी त्या संस्थेमध्ये स्वतः आता काम करताना सुरुवातीपासूनच मी एकदम ग्राउंड लेवलपासून काम करत आलेलो. असं नाही की लोकांना काय वाटतं कधी की बाबा स्वतःची शाळा आहे, वडील संस्थापक आहेत, तर डायरेक्टली यांना प्रिन्सिपल पोझिशन दिलं असेल, तर तसं नाही. जेव्हा आमची शाळेची सुरुवात झाली किंवा जेव्हा इथे विद्यार्थी संख्या कमी होती, तेव्हा आम्ही स्वतः एक व्हॅन चालवत होतो. व्हॅन चालवता नंतर मी ॲज अ PT टीचर म्हणजे स्पोर्ट टीचर म्हणून काम करावं लागलं. त्यानंतर मी पुढे जाऊन माझं BEd कम्प्लीट झालं. त्यानंतर BEd कम्प्लीट झाल्यानंतर मी ॲज अ सब्जेक्ट टीचर हिंदी सब्जेक्ट मी 5वी ते 10वीच्या मुलांना शिकवला गेला. त्यानंतर मग सुपरवायझर म्हणून शाळा सांभाळायला लागलो. नंतर मग 2018 ते आता टिल कंटिन्यू मी ॲज अ प्रिन्सिपल म्हणून काम करतोय. तर ह्या सगळ्या याच्यामध्ये मला खूप आनंद भेटला की पहिला मी ग्राउंडपासून काम करत आलो आणि छोटे गोष्टीपासून पालकांना बघत आलोय. पालकांच्या प्रत्येक प्रॉब्लेमला मी समजून घेतो. त्यांना आतापर्यंत बरेचसे पालक आहेत जे माझ्याशी कनेक्टेड आहेत. माझे विद्यार्थी म्हणजे त्यांची मुलं ही शाळा सोडून गेल्यानंतर सुद्धा आता पण अजून ते पालक मला भेटायला येतात, कनेक्टेड आहेत. बिकॉज ऑफ काय की तुमचं रिलेशन मेंटेन, एक अटॅचमेंट पण आहे, राईट. आणि सगळ्यांचा कसा मुद्दा येतो की नाही, सगळ्यांच्या मनात हा क्वेश्चन होताच की जयेश यांची वडिलांची संस्था असल्यामुळे आणि स्वतःची स्कूल असल्यामुळे त्यांना डायरेक्टली प्रिन्सिपल बनवलं असेल. पण हे तुम्ही जे सांगितलं खूप चांगली गोष्ट आहे, आणि कारण का माणसाने सगळ्या ग्राउंड लेवलवरून वरती गेलं पाहिजे. आणि आता तुम्ही 6 वर्ष जे प्रिन्सिपल आहात, आणि खूप महत्वाचा रोल म्हणजे देशाचे भविष्य घडवण्याचं काम, आणि
किंवा महाराष्ट्राचं म्हणूया आपण, भविष्य तुमच्या हातामध्ये आहे हो. आणि त्या मुलांचं भविष्य कशा पद्धतीने तुम्ही घडवता हा. हे लोकांना दिसतंय आणि ते जसे तुम्ही पालक म्हणाल त्यांचे की चांगल्या पद्धतीने तुमच्या कॉन्टॅक्ट मध्ये आहेत, खूप हो. चांगल्या पद्धतीने काम करतात. दुसरी गोष्ट म्हणजे ह्या देशामध्ये ज्या घडामोडी घडत आहेत आणि महाराष्ट्रामध्ये ज्या घडामोडी घडत आहेत त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं की आपला देश कुठल्या दिशेला चाललेला आहे? सरांनी प्रश्न केल्याबद्दल की या भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये चाललेल्या घडामोडी त्याबद्दल जर बोलायचं म्हटलं तर खूप सध्याच्या परिस्थितीत मला खूप वाईट वाटतं की आज बाहेरच्या देशाची जर परिस्थिती बघितली तर खूप विकसित देश होत चाललेला आहे ना. आपल्या देशामध्ये अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या घडत नाही. मुलांना ज्या शिक्षण क्षेत्रातून आम्ही देण्याचा प्रयत्न करतोय, येणाऱ्या आम्ही भविष्यातले असे नागरिक घडवणार आहोत की त्यांना भविष्यामध्ये बोलण्याचा अधिकार आणि हक्क मिळण्याचा अधिकार आम्ही शिकवतो. पण सध्या तरी भारतामध्ये असं आहे की आपल्याच हक्कासाठी भांडावं लागत आहे, बोलायला चान्स दिला जात नाही. अशा परिस्थिती घडत आहे. आता माझं मत म्हटलं तर भारतात आणि महाराष्ट्रामध्ये बऱ्याचशा अशा वाईट परिस्थिती असल्यामुळे आपल्याला स्वतःचे विचार मांडण्याचा अधिकार पण भेटत नाही. आणि जर तो अधिकार भेटला तर कुठेतरी दाबलं जातं. हे प्रशासन जे आहे किंवा पोलीस खातं आहे किंवा राजकारण पातळीवर आहे, एक सामान्य नागरिकाला एक सामान्य समजलं जातं. पण नाही, एक सामान्य माणूस खूप मोठा व्यक्ती आहे. जर त्याने आपले विचार मांडले तर ते खूप भारी पडू शकतात आणि ते भारी पडले तर मग खूप कठीण होईल. कारण की आत्ताच्या परिस्थितीला बघायला गेलं तर हक्क हा प्रत्येकाचा आहे. प्रत्येक नागरिकाला अधिकार आहे आपला उमेदवार निवडण्याचा आणि त्या उमेदवाराला तेवढाच खाली पाडण्याचा. जर त्याने विचार केला, एकी केली, सगळे एकत्र आले तर त्या उमेदवाराला पाडण्याचा बी तेवढाच अधिकार आहे. आज महाराष्ट्रामध्ये सर बघितलं ना तर खूप वाईट परिस्थिती आहे. आज मुलांना रोजगार नाही, बेरोजगारी आहे. त्यानंतर बघा शिक्षण क्षेत्रामध्ये तुम्ही बघितलं तर मुलांना शिक्षण आज उच्च पदावर आहे. कोणी MBA केलेलं आहे, कोणी इंजिनिअरिंग केली, पण नोकऱ्याच नाही आहेत. आज बघितलं तर महाराष्ट्रातील बाहेर शिकण्यासाठी किंवा तुम्ही अधिकारी पद आहेत जे SPI IPS आहेत, हे सगळे पूर्णपणे दुसऱ्या राज्यातले येऊन इथे काम करतात. का करतात की आपल्या मुलांना प्रॉपर मार्गदर्शन आणि वयानुसार त्यांना प्रॉपर शिक्षण दिलं जात नाही किंवा ते स्पर्धा परीक्षांचं नॉलेज द्यायला पाहिजे. आता तुम्ही आपल्याच नायगाव विभागामध्ये बघा किंवा आपल्याच नायगाव विभागामध्ये गेल्या किती वर्षापासून मी स्वतः आपल्या स्थानिक लोकांना किंवा स्थानिक उमेदवारांना भेटलो की आपल्याकडे वाढत्या लोकसंख्येनुसार इथे एक ग्रंथालय किंवा अभ्यासिका केंद्र असायला हवं किंवा मुलांना खेळण्यासाठी पटांगण असायला हवं किंवा इतर गोष्टी असतात. फक्त शिक्षणच महत्त्वाचं नाही तर शिक्षणासोबत मुलांची बौद्धिक क्षमता, त्यानंतर मग सामाजिक, त्यांना शैक्षणिक आणि सांस्कृतिक ह्या सगळ्या गोष्टी आहेत ज्या मुलांमध्ये आल्या पाहिजेत. आणि याच्यासाठी प्रशासन कुठे ना कुठे या गोष्टीला प्राधान्य देत नाही. आज बघा की बाहेरच्या देशामध्ये कितीतरी स्पोर्ट्समध्ये किंवा आपल्या मोठ्या लेवलला बघाल किंवा तुम्ही इंटरनॅशनल लेवलला बघाल की बाहेरच्या लोकसंख्येमध्ये हजारो लोक पार्टिसिपेशन करतात आणि तिथेच भारताची संख्या बघितली किती आहे, हातावर मोजण्याएवढीच आहे. खरी गोष्ट आहे. म्हणजे का तर आपल्याकडे स्पोर्ट्सला व्हॅल्यू दिलेली जात नाहीये. आज भारतामध्ये तुम्ही छोट्या छोट्या खेडेगावातून एखादा व्यक्ती मेहनत करतो, पुढे येतो, पण त्याला चान्स दिला जातो का? नाही दिला जात. का दिला जात नाही? त्याच्या आज खेळामध्ये जर त्याला आज प्रत्येक विद्यार्थी तुम्ही एखाद्या विद्यार्थी आम्ही शिकवतो तिथे एका वर्गामध्ये 35 विद्यार्थी आहेत तर 35च्या 35 मुलं पहिला नंबर काढू शकतात का? नाही. प्रत्येकाची बुद्धिक्षमता वेगळी आहे, प्रत्येकाची घेण्याची पद्धत वेगळी आहे. कोणाकडे नृत्यशैली चांगली आहे, कोणाकडे सांस्कृतिक चांगला आहे, कोणाकडे संगीत चांगलं आहे, कोणाकडे स्पोर्ट्स चांगला आहे. तर त्या प्रत्येकाला त्या गोष्टीचं ज्ञान दिलं जातं. पण पुढे ना कुठे नॅशनल लेवलला किंवा इंटरनॅशनल लेवलला हा सपोर्ट आपल्या लोकांना किंवा आपल्या भारतामध्ये दिला जात नाही. त्याचं खूप वाईट वाटतं. आज आपला भारत खेळामध्ये बोला किंवा इतर गोष्टीमध्ये खूप मागे पडलेला आहे आणि विकास म्हटला तर खूपच वाईट विकास आहे. फक्त तुम्ही म्हणाल की आम्ही बुलेट ट्रेन काढतो, वंदे भारत काढतो, अरे ह्या सगळ्या गोष्टी करण्यापेक्षा तुम्ही बेसिक लेवलला बघा. आज आपले रस्त्याचं काम बघा, परिस्थिती बघा. आज तुम्ही बोला गडकरी सारखे जे आपले आहेत आपले मंत्री, बोला का आज 8 तासामध्ये तुम्ही मुंबईपासून दिल्लीमध्ये प्रवास कराल, बाकीचे हैदराबादमधून वगैरे वगैरे असे बरेचसे प्रकल्प तुम्ही काढलेत. अरे पण आजची ग्रामीण विभागामध्ये जावा तुम्ही, अक्षरशः धुळीचं एवढं वादळ उठलेलं आहे. म्हणजे आमच्याच नायगावमध्ये बघा की अक्षरशः धूळ म्हणजे तुम्ही बाईकवर प्रवास करू शकत नाही अशी वाईट परिस्थिती आहे. कारण की सामान्य लेवलला म्हणजे ग्राउंड लेवलची तुम्ही रस्ते नीट करू शकत नाही. तुम्ही चर्चा करताय की तुम्ही रस्ते बनवणार, अजूनपर्यंत मुंबई गोव्याचा रस्ता झालेला नाहीये, किती वर्षापासून झालेला आहे. ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा आता तुम्ही डोळ्यासमोर ठेवता तर तुम्ही जसं मी तुम्हाला प्रश्न जो केला की आपला देश कोणत्या दिशेला चाललेला आहे,
या तुमच्या सगळ्या वक्तव्यांमध्ये मला असं कुठेच जाणवलं नाही की आपला देश ही कुठेतरी चांगली प्रगती करतोय नाहीच. किंवा चांगल्या दिशेने चाललाय. तर ह्या सगळ्या गोष्टीला तुम्ही जिम्मेदार किंवा या गोष्टी घडण्यासाठी तुम्ही कोणाला जिम्मेदार ठरवता? प्रशासन आहे. नक्कीच शासनाने या सगळ्या गोष्टीवर व्यवस्थित जर बखरपणे काम केलं तर सामान्य माणसाला प्रॉब्लेम होणारच नाही. आज हक्क प्रत्येकाचा अधिकार आहे. आज प्रत्येकाला प्रत्येक गोष्टीचा अधिकार आहे, तो मांडण्याचा, बोलण्याचा आणि तो वापर करण्याचा. मी आज टॅक्स प्रॉपर करतो, मी पण IT रिटर्न्स करतो सर, तुम्ही पण करत असाल, पण मी टॅक्स भरतो. पण टॅक्स भरल्यानंतर त्या गोष्टी ज्या मला मिळायला पाहिजेत, बेसिक नीड्स, त्या नाहीत आहेत मार्केटमध्ये किंवा मिळतच नाहीत. आज काही वर्ष अगोदर मी ट्रेनने प्रवास करायचो, म्हटलं तर तुम्ही बोलाल, आज विरार पासून ते चर्चगेट ट्रेनला मी काही वर्ष अगोदर खूप चांगल्या पद्धतीने प्रवास करायचो. म्हणजे काही वर्ष अगोदर म्हणजे कॉलेज क्षेत्रामध्ये जात असताना 10 वर्ष अगोदर. पण मी आता जरी मी सकाळी 7ची ट्रेन पकडायची असेल, मला भाईंदरला उतरायचं असेल ना सर, माझा जीव जाईल, मी रिटर्न येऊ शकत नाही, अशी वाईट परिस्थिती आहे, ही सध्याची वस्तुस्थिती आहे. वस्तुस्थिती आहे. आणि मग ह्या सगळ्या गोष्टी जर प्रामाणिकपणे जर तुम्हाला सगळ्या तुम्ही मांडताय आता त्या दिसतायत, पण ह्या दिसण्यामागे जर सगळ्या नॉर्मल मतदाराला ह्या सगळ्या गोष्टी कळतात बरोबर. आणि सगळ्या गोष्टी तो सहन करतोय असं चित्र दिसून येतंय. हो. मग जर तुम्ही असं म्हणाल की नाही, इथे हे प्रॉब्लेम्स आहेत, तिथे ते प्रॉब्लेम्स आहेत, ह्या प्रॉब्लेम्सला फेस करण्यासाठी महत्वाचा पार्ट म्हणजे तुम्ही किंवा आपण स्वतः म्हणू, जेव्हा आपण प्रॉब्लेम फेस करतोय Right. त्यावेळी आपण काय केलं पाहिजे किंवा आपल्यापासून काय सुरुवात केली पाहिजे की जे असं वाटतं की सगळ्यांनी ती केली पाहिजे? काय म्हणाल त्याबद्दल तुम्ही? पहिली गोष्ट की जर तुम्ही एका कुठल्या समाजामध्ये आहात, कुठलाही समाज असो, आता आपला हक्क मांडण्यासाठीच एखाद्या समाजाची गरज नाही, पण तुम्ही ज्या विभागामध्ये राहता तिथे आपले मत स्वतःपासून तयार करा, स्वतः निर्णय घ्या. त्यानंतर तुमच्या विचारासारखे किती लोक तुमच्यासोबत आहेत असं एकत्र येऊन त्या गोष्टीला तुम्ही जसं शासकीय दृष्टिकोन काहीच आहे का, तुम्ही लेटर करा किंवा व्हिडिओद्वारे करा, पण तुम्ही एकत्र येणं खूप गरजेचं आहे. जेव्हा एकत्र आल्यानंतर तुम्ही एखादा विषय मांडता तर त्याचा तुम्हाला रिझल्ट लगेच मिळतो आणि तो एक खूप गरजेचा आहे. जर तुम्हाला तुमचे अधिकार मांडायचे असतील तर तुम्हाला एकटा नाही, तर तुम्हाला तुमच्यासारखे विचार घेणारे विचारांना सोबत घ्यावं लागणार आणि त्यांच्या सोबत तुम्हाला तुमचे विषय प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी जावं लागणार. कारण की जिथपर्यंत माझे प्रॉब्लेम मी स्वतः सॉल्व्ह करणार, मी दुसऱ्याला विचारेन अरे की तुझं झालं का, नाही, तर माझे प्रॉब्लेम्स आहेत, तर माझ्यासारखे प्रॉब्लेम अनेक किती लोकांचे आहेत. असे एकत्रित येऊन संघटित बनून तुम्ही ते विषय मांडले पाहिजेत. जसं की मागे भूमिपुत्र विषय होता, भूमिपुत्रांनी विषय घेतलेला, बऱ्याचशा गोष्टी आहेत, भूमिपुत्र एकत्र आले, त्या लोकांनी विषय मांडले. आता बरेचसे आपले स्थानिक लोक आहेत, भूमिपुत्रांची बोला, प्रत्येकाच्या आपापल्या तालुक्यात एक विषय मांडत आहेत आणि खूप गरजेचं आहे. त्यामुळे त्याचे रिझल्ट पण तुमच्या समोर आहेत. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे की सगळ्यांनी एकत्र येऊन एक चर्चा विनिमय करायला पाहिजे की आपण या देशाचे, या महाराष्ट्राचे नागरिक आहोत आणि आपलाही एक राईट्स आहे किंवा एक जिम्मेदारी आहे की आपण ह्या प्रॉब्लेमला कशा पद्धतीने फेस करणार आहोत. एकटा व्यक्ती काहीही करू शकत नाही हे सगळ्यांना समजतं. आणि तुम्ही जसं म्हणताय की जसं लास्ट टाइम पण तुम्ही एक सर्वपक्षीय मीटिंग मध्ये तुम्ही होता, भूमिपुत्रांचा विषय होता, पण भूमिपुत्रच नसो, फक्त भूमिपुत्राला जर तुम्ही एकत्र केलात तर मात्र अजून प्रश्न जे भूमिपुत्र जे फेस करतात, आता भूमिपुत्रही त्याच रस्त्यावरून जातोय आणि हिंदी भाषिक आहे पण तोही त्याच रस्त्यावरून जातोय. त्याच पद्धतीने जर एकीचं बळ जर तुम्हाला दाखवायचं असेल तर तुम्हाला त्या सगळ्यांना एकत्र घ्यावं लागेल. राईट. आणि त्या सगळ्यांना एकत्र जेव्हा तुम्ही घेणार आणि एकत्र जेव्हा बोलणार आहात तेव्हा तुमचं बळ हे जास्त वाढणार आहे, हे तुम्हाला पण समजलं पाहिजे. आणि इथल्या जे पुढारी आहेत किंवा जे प्रतिनिधित्व करतायत लोकांचं त्यांनाही कळलं पाहिजे. समाजसेवक वेगळा आहे, आताच्या दिसून येतो की समाजसेवक वेगळा, पॉलिटिशियन वेगळा आणि दुसरा म्हणतो की जनसेवक, असे पण आहे. आपण आपापल्या वेगवेगळ्या पद्धतीने जर काम करणार, सगळ्यांना एकत्र काम कधी करणार आणि कशा पद्धतीने हे होणं तुम्हाला वाटतं शक्य आहे? शक्य आहे. आता तुम्ही बोलल्याप्रमाणे भूमिपुत्रांची मीटिंग नव्हती, भूमिपुत्रांची मीटिंग होतीच, पण त्याच्यामध्ये फक्त भूमिपुत्र नव्हते,
तर तुम्ही बोला ख्रिश्चन समाजाचे पण होते, त्यानंतर युपी समाजातले पण लोक होती, युपीची पण लोक, हिंदी भाषिक लोक पण होती, आपले महाराष्ट्रातील रत्नागिरीची पण लोक होती. असं नाही की त्या मीटिंगमध्ये पण ते मीटिंगचं जसं होतं की भूमिपुत्रांची मीटिंग असं काहीतरी मुद्दा होता की हे स्थानिक नायगाव पूर्व पट्टीतली लोकांची एक मीटिंग झाली. ते नाव दिलं भूमिपुत्रांचा विषय होता, पण स्थानिक लोक, कारण की बरेचसे जी लोक आहेत ते 35-40 वर्षापासून इथे राहतात, सगळे एकत्र आलेले पाहिजे. तो जो फक्त मुद्दा तुम्ही घेतलात, तुम्ही त्या मीटिंग मध्ये जे पद्धतीने बोललात, मला समजलं की तुम्ही काय बोलण्याचा प्रयत्न करत होता. मुद्दा फक्त रस्ता हा एकच मुद्दा त्यांनी घेतलेला होता, परंतु त्यावेळी तुम्ही बोलत होता, मी व्हिडिओ मध्ये पाहिलं कारण का मी तिथे उपस्थित नव्हतो, परंतु ज्यावेळी तुम्ही बोललात, तुम्ही ज्या पद्धतीने बोलत होता की स्पर्धा परीक्षांबद्दल तुम्ही एक विषय काढलेला की मुलांना स्पर्धा परीक्षेबद्दल नॉलेज असणं किंवा खूप कमी आहे महाराष्ट्रामध्ये, असा तुमचा मुद्दा होता. आणि त्यासाठी तुम्ही प्रिन्सिपल आहात, मग प्रिन्सिपल तुम्ही फक्त तुमच्या शाळेचाच विचार केलात तर ते मला वाटतं की अयोग्य ठरेल. की फक्त आणि फक्त तुम्ही शाळेमधल्या मुलांसाठी जर विचार केलात तर मग ते त्या मीटिंग मध्ये बोलण्यात काही अर्थ नव्हता. परंतु जर तुम्ही इथल्या सर्व नायगाव मध्ये राहणाऱ्या असेल किंवा महाराष्ट्रामध्ये राहणाऱ्या विद्यार्थी जे आहेत ते स्पर्धा परीक्षेसाठी इच्छुक असतील किंवा त्यांचं नॉलेज किंवा त्यांना अवेअर नाहीये की स्पर्धा परीक्षा असते काय किंवा ते कशा पद्धतीने कराव्यात, म्हणजे तुम्ही म्हणता की 10वी नंतर किंवा 10वीलाच त्यांना ते समजलं पाहिजे की बाबा स्पर्धा परीक्षा काय असतात, त्यांना एम त्यांचा डिसाईड झाला पाहिजे की मग त्यासाठी तुम्ही फक्त शाळेत तुमच्या स्कूल साठी नव्हे तर बाकीच्या इथल्या, म्हणजे तुम्ही महाराष्ट्रात पोहोचणं डिफिकल्ट होऊन जाईल, परंतु इथल्या जवळचे जे तुमचे जवळील जो पूर्ण भाग आहे, विभाग म्हणू शकतो आपण, वसई विरार असेल किंवा नायगाव, तिथल्या मुलांना, लहान मुलांना अवेअर करण्यासाठी तुम्ही काय प्रयत्न कराल? नक्कीच मी त्या मीटिंगमध्ये फक्त माझ्या शाळेसाठीच नाही तर स्पर्धा परीक्षा हा विषय, मी तिथे एक भूमिपुत्र म्हणून गेलो होतो, तर भूमिपुत्रांच्या हिशोबाने मी सर्वांसाठी हा विषय होता की रस्ता हा महत्वाचा आहेच. रस्ता सर्वांसाठी काय, रस्त्यावरून सगळीच लोक जातात, फक्त विद्यार्थीच नाही तर तिथे एक वरिष्ठ माणूस पण जातो, एक स्त्री पण जाते, सगळी जातात. पण पुढील भविष्यासाठी आपल्या मुलांसाठी आपण काय केलं पाहिजे किंवा आपल्या विद्यार्थ्यांना, आता तुम्ही म्हणाल की आपल्या मुलांना शिक्षण देताना बाळपणापासूनच तुमच्या मुलामध्ये काय गुण आहे हे वडिलांनी ओळखणं खूप गरजेचं आहे. बरोबर आहे, राईट, हे खूप ओळखणं गरजेचं आहे. त्यानंतर आता जसं शिक्षक ओळखतो तसं वडीलही ओळखतात की माझ्या मुलामध्ये काय टॅलेंट वाटतं. डेफिनेटली. तर आता आपल्या स्पर्धा परीक्षेचं ज्ञान हे देण्यासाठी आपल्या जेवढे पण स्थानिक लोकांनी जर विचार केला तर आपण एखादी समाज मंदिरामध्ये किंवा आता आपल्या नायगाव विभागामध्ये शिवछत्रपती सेवा मंडळ यांचं एक स्वतःच एक समाज मंदिर सुद्धा आहे, पण त्याचा कधीच आपल्या इथल्या स्थानिक उमेदवारांनी केला नाही की आपल्या इथल्या स्थानिक लोकांना एकत्रित करू किंवा इथल्या जेवढे विद्यार्थी आहेत त्यांना इथे बोलून स्पर्धा परीक्षेचं मार्गदर्शन दिलं पाहिजे किंवा आपले जे तहसीलदार आहेत किंवा प्रांत अधिकारी आहेत त्यांचा वेळ घेऊन त्यांनी कसे ते प्रमाणे एक्झाम दिल्या, कशा परीक्षा दिल्या, कसा अभ्यास केला, याच्या त्यांना कधीतरी इन्व्हाइट करून करायला पाहिजे सगळ्यांना. डेफिनेटली. तर मी स्वतः मला कोळी समाज आपल्या नायगाव पूर्व विभागातला, नायगावचा पश्चिम विभागातला, तिथे मला बोलवलं होतं ऍज अ गेस्ट म्हणून की तुम्ही या, मुलांना मार्गदर्शन करा. तेव्हा मी बघितलं की तिथे तहसीलदार साहेबांना त्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून बोलवलं होतं आणि मुलांना तिथे नाश्ता जेवणाची सुद्धा सोय केली होती. सकाळी 11 ते 5 हा प्रोग्राम होता. तिथे मुलांना मार्गदर्शन दिलं गेलं की स्पर्धा परीक्षा काय असते, कशी असते, ती पूर्ण माहिती त्या दिली गेली. ही आपल्या नायगाव विभागामध्ये होतच नाहीये. नायगाव काय, मला वाटतं महाराष्ट्रामध्ये कुठे दिसून येत नाही. कुठेच नाही, म्हणजे महाराष्ट्रामध्ये होते. पुण्या साईडला तुम्ही जाणार तर तिथे छोटे पुण्याला, पुणे म्हणाल, पुण्या साईडला म्हणाल, तिथे तो हब मानला जातो की स्पर्धा परीक्षेसाठी जास्त शिक्षणाचा माहेरघरही म्हणतात. पण पुणे फक्त एवढं एक शहर सोडलं तर बाकी ठिकाणी कुणाला अवेअर वाटत नाही, कारण का अवेअर नाही आहे. कारण का सगळेजण स्पर्धा परीक्षेसाठी जे इच्छुक आहेत की ज्यांना त्याचा अभ्यास करायचा आहे ते तिथे जातात आणि आता मुंबईमध्ये पण ती सोय झालेली आहे, नाही तर मग दिल्लीला ज्या पद्धतीने जातात आणि त्या पद्धतीने ते 5-5 वर्ष अभ्यासही करतात. आणि याच्यामध्ये उत्तर भारतीय आणि बिहार मधील विद्यार्थी हे खूप पुढे गेलेले आहेत दिसून येतं. म्हणजे महाराष्ट्र कुठेतरी मागे आहे हे आकडेवारीमध्ये दिसतंच. मग जर एक प्रिन्सिपल म्हणून जर तुम्हाला ते वाटत असेल आणि इथल्या गावातील एक म्हणजे जुचंद्र गावाची एक नागरिक म्हणून तुम्हाला जर ही तळमळ असेल तर त्या पद्धतीने तुम्ही
सगळ्यांना संघटित करून सगळ्यांपर्यंत तो नॉलेज किंवा ते माहिती ती सगळ्यांपर्यंत पोहोचवली पाहिजे, असं आमचं एक प्रामाणिक मत आहे. कारण काय प्रिन्सिपल म्हणून तुमचा खूप महत्वाचा वाटा येतो आणि तुमचं ज्यावेळी प्रिन्सिपल म्हणून जेव्हा व्यक्ती बोलतो त्यावेळी त्याला ऐकलंही जातं चांगल्या पद्धतीने. आणि दुसरा महत्वाचा पार्ट म्हणजे कायद्याचे अभ्यासक आहात तुम्ही, आणि आता येणारा प्रश्न म्हणजे तुम्हाला कायद्या रिलेटेड आहे. आणि कायद्याचं बघाल किंवा त्याबद्दल आपण जर बोललो तर न्यायव्यवस्थेवरती सर्वसामान्य माणसांचा विश्वास हा उठत चाललेला आहे असं दिसून येतं. सरळ सरळ ज्या महाराष्ट्रामध्ये ज्या स्त्रियांवर होणारे अत्याचार आहेत किंवा बॉम्बस्फोटमध्ये जे आरोपी होते ते 20 वर्ष तुरुंगात होते, परंतु आता ते बाहेर आलेले आहेत आणि तसंच दिसून येतं की ते त्या बॉम्बस्फोटमध्ये त्यांचा सहभाग नव्हता असा न्यायालयाचा निर्णय येतो. तो एवढा शॉकिंग निर्णय आहे की त्या निर्णयामुळे ज्यांचा बळी गेला त्यांना न्याय कसा मिळणार हा मोठा प्रश्नचिन्ह निर्माण होतो. तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी घडतात, तिसरी बाब म्हणजे राजकीय पक्षांचे जे निर्णय आहेत ते 2 वर्ष प्रलंबित आहेत अजून. आणि तो निर्णय म्हणजे महाराष्ट्राच्या लोकसंख्येवरती, आता महाराष्ट्राच्या नागरिकांवरती एक परिणाम करणारा निर्णय असू शकतो. आणि एवढा सिरियसनेस जर त्या निर्णयाचा असेल तर तोही येत नाहीये. तर ह्या तिन्ही घटनांमध्ये तुम्ही काय म्हणाल? एक नागरिक म्हणून तर खूप वाईट परिस्थिती वाटते मला. समाजामध्ये आज एवढे प्रमाणात स्त्रीवर होणारे अत्याचार, आता रिसेंटली तुम्ही बघाल एका 4 वर्षीय मुलीवर बलात्कार झाला. खूप वाईट परिस्थिती चालू झाली. मला खूप वाईट वाटतं या समाजाचं मध्ये किंवा न्याय व्यवस्थेचं किंवा प्रशासनाचं की तुम्ही ह्याच्यावर प्रगळपणे का काम करत नाही आहात. तुम्ही जेव्हा ह्या केसेसचा विचार करता किंवा एखादी केस कोर्टामध्ये येते किंवा न्यायालयामध्ये आल्यानंतर त्याची व्यवस्थित पाठपुरावा का केला जात नाही, किंवा ज्या इन्व्हेस्टिगेशन केलं जातं, इन्व्हेस्टिगेशन करताना कोण व्यक्ती आहे, कोणाकडे ती जबाबदारी दिली आहे, किंवा तो दिल्यानंतर तो इन्व्हेस्टिगेशन कुठल्या राजकीय पक्षाशी कनेक्टेड नाही ना, किंवा त्याची पुढील काही गोष्टीशी कनेक्शन असेल तर तो पुढे प्रॉब्लेम झाला तर कसा होतोय, तो का होतोय, या सगळ्या गोष्टीचा विचार केला पाहिजे. आज पोलीस प्रशासन बोला किंवा प्रशासन बोला किंवा न्याय व्यवस्था या खूप प्रमाणे बघायला गेलं तर आज वाईट परिस्थिती आपल्याकडे. ह्या केसेसचा आज एवढा म्हणजे संख्या वाढत चाललेली आहे. आज तुम्ही बघाल तर उच्च न्यायालयामध्ये 1,13,000 केसेस प्रलंबित आहेत. पण का आहेत का याच्यावर ठामपणे निर्णय घेतला जात नाही, किंवा 6 महिन्याच्या आतमध्ये याच्या गोष्टीवर का सुटल्या जात नाही. एखाद्या पाठपुरावा करून त्याचे व्यवस्थित जे पुरावे सादर करणं खूप गरजेचं आहे. पुरावे सादर केल्यानंतर त्या गोष्टीला प्रखरपणे निर्णय घेणं खूप गरजेचं आहे. पण आपल्या काय करतात इथे काय चालू आहे का, ती लॉंग टर्म केस कशी जाणार, त्याला लांब कसं घेतलं जाणार, त्याच्यामध्ये मरगटतो किंवा मध्ये मेळा कोण जातो, सामान्य माणूस. आज विचार करा, असं तुम्ही बोलल्याप्रमाणे बॉम्बस्फोट झाला, बॉम्बस्फोटामध्ये कोणाला त्रास झाला, सामान्य माणसाचा बळी गेला. कोण होते ते मरणारे लोक, पोलीस होते, पोलीस प्रशासन पण असू शकतं, त्याच्यामध्ये कोणाचा नातेवाईक असू शकतो, किंवा एक सामान्य माणूस होताच. त्यानंतर आम्ही ऍडव्होकेट, आमच्या पण फॅमिलीला कोण व्यक्ती होऊ शकतो. मग त्यांना त्रास नाही झाला का, त्यांच्या परिवाराला तुम्ही काय दिलं, ते 5 आणि 6 लाख रुपये त्यांचं भवितव्य होणार आहे का, किती पॉलिसी तुम्ही दिली त्यांना. आज असं कुठलं आहे का ऍक्सिडेंट कव्हर फ्री मध्ये की त्यांना भविष्यामध्ये बाबा 1 करोड 2 करोड दिले जातील, पूर्ण परिवाराला त्यांना ते मिळालं जाणार, असं काय आहे का, नाही. तर या सगळ्या गोष्टी आहेत, खूप वाईट परिस्थिती आहे आणि याच्यावर विचार केला पाहिजे. आणि विचारच फक्त करू चालला नाही तर ह्या गोष्टीवर पूर्णपणे आपण सर्वांनी एकत्रित येऊन किंवा सर्वांनी एकत्र येण्यानंतर किंवा प्रशासन आहे किंवा पोलीस प्रशासन आहे यांना विचारला पाहिजे, जाब विचारला पाहिजे की तुम्ही का करता, किती अजून तो विषय खेचणार, कधीपर्यंत या केसेस संपणार आणि सामान्य माणूस सुटणार कधी. तुम्हाला जशा पद्धतीने आता तुम्ही जे म्हणालात की जो रोष तुम्ही जो व्यक्त केलात ह्या सगळ्या गोष्टीवरती, सामान्य माणसाचाही तोच रोष आहे. आता तसं म्हणाल की ग्रामपंचायतीमध्ये जे येणारे विभाग आहे, तसं आपण तुम्ही महानगरपालिकेमध्ये हा पार्ट आहे, पण ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसभा ही एक घेतली जाते. ती ग्रामसभा जी आहे ती ग्रामसभेमध्ये जशा पद्धतीने मुद्दे मांडले जातात ते मुद्दे या पद्धतीचे, म्हणजे आता जसं तुम्ही मुद्दा मांडलात की एकत्र आलं पाहिजे आणि याच्यावरती जाब विचारला पाहिजे, असे हे मुद्दे
ते मुद्दे तिथेही त्यांनी सहभाग घेतला पाहिजे किंवा बरोबर. त्या मुद्दे मांडले पाहिजेत. आणि जे त्या गावामधील असतील किंवा नगरपालिकेमध्ये किंवा महानगरपालिका क्षेत्रामध्ये जसं तुम्ही म्हणता एकत्र आलं पाहिजे आणि एकत्र येऊन आपल्यासारखे किंवा तुमच्यासारखे हाय एज्युकेटेड जी माणसं आहेत, डॉक्टरेट आहेत, ॲडव्होकेट्स आहेत, प्रिन्सिपल्स आहेत, बरोबर. इंजिनियर्स आहेत, ह्या सगळ्यांनी आपल्या काम मान्य ठीक आहे की तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने स्टडीज केली, तुम्ही चांगल्या अभ्यास करून एका चांगल्या हुद्द्यावरती तुम्ही आहात आणि चांगल्या रीतीने जर काम करत असाल तर फक्त तुम्ही या तुम्ही स्वतःबद्दल करत आहात, पण या देशाचे नागरिक आहात तुम्ही आणि या देशाचे काहीतरी घेणं लागतं तुम्ही आणि तुम्ही ते त्यांना परत केलं पाहिजे. आणि या मुद्द्याप्रमाणे तुम्ही सगळेजण एकत्र येऊन जसं तुमच्या गावामधली किंवा जुचंद्र गावामधील खूप अशी माणसं आहेत किंवा मुलं आहेत, आमच्या बॅचची मुलं आहेत किंवा तुमच्या बॅच मध्ये सगळ्या जसं मेळावा जसं तुम्ही भरवला त्या पद्धतीने सगळ्यांनी एकत्र येऊन हे विषय जे आहेत ते प्रखरतेने महाराष्ट्रापुढे मांडा, देशापुढे मांडा. कारण का ऐकणारा वर्ग हा तुम्हाला आहे. कारण का तुम्ही ज्या पोझिशन मध्ये आहात किंवा ज्या पद्धतीने तुम्ही आपला प्रवास जो केलाय तो सगळ्यांना म्हणजे त्याबद्दल अभिमान आहेच, परंतु त्या अभिमाना व्यतिरिक्त तुम्ही जो तुम्हाला मान सन्मान आमच्याकडून मिळतो आणि या नागरिकांकडून मिळतो तोच मान सन्मान का दिला जातो हेही विचार तुम्ही केला पाहिजे. जसं तुम्ही एकट्याने म्हणालात की नाही या मुद्द्यावरती मला चर्चा करायची किंवा त्या, पण एकटे बोलून होणार नाहीये. तुमच्यासारखी असे असंख्य मुलं आहेत किंवा असंख्य स्टुडंट्स आहेत, अभ्यासक आहेत, पत्रकार आहेत, डॉक्टर्स आहेत, सगळ्यांनी फक्त आपलं प्रोफेशन बघण्यात अर्थ नाहीये. आता जी काळाची जी गरज आहे महाराष्ट्राची, आता तुम्हाला विचारलं महाराष्ट्र कोणत्या दिशेने चाललाय किंवा देश कोणत्या दिशेने चाललेला आहे, तर तुमच्या कोणत्याही आम्ही सगळ्यांना विचारतो तर त्यांचा कोणाचाही आन्सर असं दिसून येत नाही की नाही की माझा महाराष्ट्र, माझा देश खूप चांगल्या पद्धतीने प्रगती करतोय, प्रगतीपटावर चाललेला आहे. या सगळ्या गोष्टी नाही आहेत. अरे भ्रष्टाचार हा मुद्दा जो आहे की सगळ्यांना सरळ सरळ दिसून येतं किती भ्रष्टाचार दिसून येतो. आता तुम्हाला जो प्रश्न विचारला गेला जातोय किंवा एक महत्वाचा विषय आणि आता जो कालावधी चाललाय किंवा आता जो टाइम आहे तो म्हणजे निवडणुकांचे वारे वाहत आहेत आणि महानगरपालिकेच्या निवडणुका कधीही अनाऊन्स होतील, या 2 दिवसामध्ये होण्याचे चान्सेस आहेत असा न्यूज आहे. आणि त्यानंतर सर्व पक्ष हे आपापले उमेदवार हे जाहीर करतील. हे जाहीर केल्यानंतर किंवा अधिकृत त्यांची घोषणा झाल्याच्या नंतर तुम्हाला समजेल की एक्झॅक्टली तुमच्या समोर जो चेहरा आहे किंवा तुम्हाला कोणत्या चेहऱ्याला मत द्यायचंय किंवा त्यांच्या पक्षाला मत द्यायचंय किंवा तो व्यक्ती कसा आहे त्या पद्धतीने. परंतु आता महत्वाचा प्रश्न असा आहे की तुम्ही आणि तुमच्या सराउंडिंग जे पण माणसं आहेत की त्यांना असं वाटतं की या देशासाठी म्हणा, या महाराष्ट्रासाठी म्हणा, या प्रांतासाठी म्हणा किंवा नायगाव या विभागासाठी म्हणा काहीतरी करण्याची इच्छा ज्यांची असेल की त्यांना तुम्ही काय आव्हान कराल? नक्कीच एक मी मतदार म्हणून सांगेन की प्रथम आपल्याला बदल घडवायचा असेल तर आपल्या घरापासून, म्हणजेच आपण ज्या विभागामध्ये राहतो त्या विभागामध्ये तुम्ही ज्या उमेदवार निवडणार आहात तर निवडताना तुम्ही योग्य निवड करणं खूप गरजेचे आहे. त्याचे विजन काय आहे, जो उमेदवार आहे तो येणाऱ्या 5 वर्षामध्ये तो काय काय नायगावमध्ये घडवणार आहे किंवा काय बदल घडवणार आहे हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे. त्याच्याशी चर्चा करा किंवा तो उमेदवार कसा आहे, त्याचे विचार काय आहेत, त्यांनी समाजाच्या निगडीमध्ये काय ठरवलेलं आहे. तर प्रत्येकाने एक मतदाराने आपलं मत देताना खूप विचार करा की तुम्ही फक्त मत देत नाही तर पुढची 5 वर्ष तुमची वर्ष गहाण ठेवता त्याच्याकडे, कारण की तुमच्या प्रत्येक बेसिक नीड ज्या आहेत ते तुम्ही त्यांच्याकडून तुम्हाला मिळणार आहेत. लक्षात ठेवा, खूप महत्त्वाचा विषय आहे. तर प्रत्येक उमेदवाराला मत देण्या अगोदर त्याचे विचार आणि त्याचे विजन विचारणं खूप गरजेचं आहे. आपलं छोटं एक मत कुठल्या पैशासाठी किंवा वस्तूसाठी विकलं गेलं नाही पाहिजे, ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि जर तुम्ही हे असं करत असाल तर येणाऱ्या भविष्यात तुमची मुलं त्यांना भोगावं लागणार आहेत की तुम्ही जे मत दिलं त्या कुठल्या उमेदवार दिलं. आज आम्हाला चालण्यासाठी रस्ते नाही आहेत, शिकण्यासाठी व्यवस्थित शिक्षण व्यवस्था नाही आहे किंवा इथे स्पोर्ट्ससाठी किंवा क्रीडासाठी ग्राउंड नाही आहे. आज विचार करा, आज 4 जनरेशन झाले, 4 जनरेशन पकडा. आज टेनिस क्रिकेटचं नायगावमध्ये खूप नाव आहे, म्हणजे खूप आहेत, पण ते कलाकार कुठे आहेत किंवा ते क्रीडापटू जे आहेत जे गेली 4 जनरेशन आहेत की ते सक्सेस होऊन पुढे जाऊन एखादं क्लब निर्माण केला किंवा त्यांनी येणाऱ्या जनरेशनला त्यांनी बनवलं किंवा या उमेदवारांनी असे किती स्पोर्ट्समॅन घडवले नायगावमधून.
एकही नाही. जर तुम्हाला बघितलं तर अक्षरशः त्यांची वाईट परिस्थिती आहे, त्यांना रोजगार नाही, आज खाण्यासाठी पैसे नाही अशी परिस्थिती आहे, किंवा रिक्षा हा एकमेव उभा राहिलेला आहे. आज बघाल तर आज नायगावमध्ये खूप मोठी गोष्ट आहे की आज स्थानिक रिक्षावाले आहेत, हे सगळे रिक्षावाले गाववाले आहेत, म्हणजे इथले राहणारे आहेत. पण मला खंत याचीही वाटते की या उमेदवारांनी या मुलांसाठी कुठल्याही रोजगाराची किंवा व्यवसायाची संधी उपलब्ध करून दिली नाही. आज बघाल तर रिक्षावर तुम्ही ग्रॅज्युएशन करणारे, पोस्ट ग्रॅज्युएशन करणारे, अक्षरशः एक माझ्या समोरचा एक विद्यार्थी म्हणजे मित्र MBA केलेला विद्यार्थी रिक्षा चालवतो सर, MBA केलेला विद्यार्थी. म्हणजे आज परिस्थिती बघा किती वाईट परिस्थिती आहे. म्हणजे याला कारणीभूत कोण आहे? तर कारणीभूत तुम्ही फक्त ते उमेदवार आहेत. हे फक्त राजकारणी पर्सन असं म्हणू नका किंवा जे उमेदवार आहेत तेच म्हणू नका. तुम्ही ज्या व्यक्तीला मत दिलं आहे आणि तुम्ही खरं म्हणजे मतदार कारणीभूत आहे. मतदार कारणीभूत नक्कीच आहे की तुम्ही निवड कशी करता, मतदार नक्कीच कारणीभूत आहे स्वतः सुद्धा. म्हणून आपण बघायला पाहिजे की एखादा उमेदवार निवडताना तो आपल्या समाजातील लोकांना किंवा इथल्या स्थानिक लोकांना सर्व गोष्टी पुरवणार आहेत का, त्याचे विजन्स खूप बघणं खूप गरजेचं आहे. किंवा जेव्हा त्यांच्या मीटिंग्स घेतल्या जातील किंवा सभा भरल्या जातील त्या सभेमध्ये जावा, तुमचे मुद्दे मांडा आणि यासाठी तुम्ही स्थानिक लोकांनी प्रश्न करण्याची वृत्ती ही नागरिकांमध्ये किंवा मतदारामध्ये असणं खूप महत्वाचं आहे. आणि जोपर्यंत आपण त्यांना प्रश्न नाही करणार आहोत तेव्हा तोपर्यंत तुम्हाला त्याचं उत्तर मिळणार नाही. आणि उत्तर जर तुम्हाला समाधानकारक मिळालं तर मात्र त्याला मत द्या, किंवा जर समाधानकारक नाही मिळालं तर तुमच्याकडे जो राईट्स आहे त्याचा पूर्णपणे तुम्ही यूज करा. खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही म्हणालात. महत्वाचा मुद्दा अजून एक असा आहे की आपण सर्व व्यक्ती, नागरिक म्हणा, देशाचे नागरिक किंवा महाराष्ट्राचे नागरिक किंवा सर्व व्यक्ती कुठल्याही धर्माचा, कुठल्याही प्रांताचा असो किंवा कोणतीही भाषा तो म्हणत असेल, एका मुद्द्यासाठी सगळेजण एकत्र येतात, म्हणजे धार्मिक मुद्द्यासाठी तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने एकत्र येतात. जसं ख्रिश्चन समाजामध्ये चर्चमध्ये, मुस्लिम समाजामध्ये मस्जिदमध्ये असा, किंवा आपण हिंदू धर्मामध्ये मंदिरामध्ये. पण त्यावेळी फक्त आणि फक्त धार्मिक गोष्टींवरती फोकस न करता जर ती एकी जर तुम्ही जर चांगल्या पद्धतीने जे प्रश्न जे देशापुढे आहेत, जे महाराष्ट्रापुढे जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांचंही तिथे विचार किंवा विचार विनिमय तुमच्यामध्ये झाला पाहिजे. या पद्धतीनेही आपण पुढे गेलं पाहिजे. फक्त आणि फक्त धार्मिक मुद्दे, महाराष्ट्राचं चित्र किंवा देशाचं चित्र असं दिसून येतं की ज्यावेळी पॉलिटिक्स किंवा निवडणुका लागतात त्यावेळी एक धार्मिक वातावरण निर्माण केलं जातं, भाषावाद निर्माण केला जातो किंवा असं म्हणा प्रांतवाद निर्माण केला जातो आणि त्यामध्ये सगळेजण भरडले जात आहेत. आणि महत्वाचा भरडण्याचा एक व्यक्ती जो म्हणजे मतदार, कारण का त्याच्या हातामध्ये काहीही पडत नाही. महत्वाचा आणि दरवेळी आम्ही सर्व राजकीय पक्षांना किंवा राजकीय नेत्यांना एकच आव्हान करतो आणि तुम्ही पण मला वाटतं त्या पद्धतीने करू शकता की ज्या पण निवडणुका तुम्ही लढता त्या फक्त आणि फक्त विकासाच्याच मुद्द्यावरती लढल्या गेल्या पाहिजे. बाकीचे जे मुद्दे आहेत ते तुम्ही साईडला ठेवले पाहिजे, असं प्रामाणिक मत माझंच आहे. आता तुम्ही काय म्हणाल, तुम्ही या उमेदवारांना किंवा आता तुम्ही म्हणाल की जे आव्हान तुम्ही मतदारांना केलात तसंच तुम्ही त्या उमेदवारांना काय आव्हान कराल? उमेदवारांना आव्हान मी हेच करेन की येणाऱ्या जनरेशनला किंवा येणारी आत्ताची जी पिढी आहे त्या पिढींना प्रॉपर मार्गदर्शन देणं खूप गरजेचं आहे. की त्यांचे आता भरकटलेत. पुढील तुम्ही बघाल की नायगाव बिगावामध्ये पुढील 5 वर्षामध्ये ना रोजगाराबद्दल किंवा व्यवसायाबद्दल खूप मोठा एक तांडव निर्माण होणार आहे. हे माझं स्वतःचं एक वाटतं की मी आतापर्यंत बघतो, दिसून येतोय. कारण की लोकांना नोकऱ्या नाही आहेत, त्यानंतर रोजगार नाहीत. मी असं सांगत नाही की रिक्षा चालवणं वाईट नाही आहे, पण रिक्षा चालवण्यासाठी पण आज रस्ते तसे आहेत का, किंवा असले किंवा किती विद्यार्थी जे आहेत रिक्षावाल्यांना की रिक्षा चालक जे आहेत त्यांना धुळीचं खूप मोठं संकट समोर आहे. आणि जसं म्हटलात की रस्ते जे आहे रस्त्याचं कामही चालू झालेलं नाही, असं जे व्यक्ती काम करतायत ते काम करतायत असंही म्हटलं पाहिजे. परंतु ज्या पद्धतीने हे पूर्ण वर्ष जे घालवलं गेलं त्यामुळे जो शारीरिक जो त्रास झालाय लोकांना तोही आपण त्याला पण नकारता येत नाहीये. आणि ज्या पद्धतीने आता तुम्ही बोलता आहात आणि जो विजन तुम्ही म्हणताय की नाही जे उमेदवार आहेत त्या पद्धतीने केला पाहिजे. महत्वाचा मुद्दा एकच आहे की तुम्ही स्वतः म्हणून की काय ठरवलंय किंवा काय बघून तुम्ही मत देणार आहात किंवा काय बोलणार?
आज मला म्हटलं तर मी एक मतदार म्हणून मी सांगेन की माझ्या मतदार, एक ऍडव्होकेट आणि एक प्रिन्सिपल, हे तिन्ही नक्कीच. व्यक्ती एकत्र करून आम्हाला आणलं पाहिजे. नक्कीच मी माझं मत मांडायचं म्हटलं तर मी सांगायला जाईन सर की मी मत टाकताना मी त्या उमेदवारांना प्रश्न करणार पहिला की तुमच्या पुढच्या 5 वर्षाचं तुमचं विजन काय आहे, येणाऱ्या या विद्यार्थ्यांसाठी तुम्ही पुढे काय देत आहात आणि इथल्या समाजातील लोकांसाठी तुम्ही काय सुविधा पुरवत करणार आहात, हा मी स्वतः प्रश्न मांडणार. आणि मला जर चान्स भेटलाच, जर कुठेही सभा भरली असेल तर मी नक्की ती जाऊन प्रश्न मांडणार. आणि मी एकटाच नाही तर माझ्यासोबत अशी किती लोक आली तर अजून मला आवडेल त्याच्यासोबत चर्चा करून आम्ही एकत्र हा विषय मांडू. खूप गरजेचं आहे, कारण की एकट्याने लढण्यापेक्षा जेव्हा तुम्ही एकत्र जेव्हा लढता तेव्हा त्याची ती पॉवर त्या विषयाला खूप भारी पडते आणि ते खूप महत्त्वाचं आहे. आणि माझ्याकडून मी नक्कीच या सगळ्या गोष्टीचा विचार करणार की तुम्ही येणारी जी जनरेशन आहे मुलांसाठी काय सुविधा पुरवणार आहेत. इथे नायगावमध्ये माझ्या विभागात आपल्या ॲज एक शिक्षक म्हणून विचार करतो की शैक्षणिक क्षेत्रामध्ये तुम्ही जाऊन विद्यार्थ्यांना काय प्रोव्हाइड करणार आहात, काय नॉलेज प्रोव्हाइड करणार आहात किंवा काय सुविधा देणार आहात. एक मतदार म्हणून किंवा एक नागरिक म्हणून विचार करा की आमच्या बेसिक नीड जे आहेत त्या तुम्ही कशा पद्धतीने टाळणार आहात किंवा कशा पद्धतीने पूर्ण करणार आहात, ह्याच्यावर पण चर्चा मी करणार त्यासोबत. तसेच अनेक ॲडव्होकेट म्हणून विचारेन की तुम्ही प्रत्येक गोष्ट म्हणजे जे उमेदवार आहात तर तुम्ही त्या गोष्टीशी उमेदवार हा त्याच्यावर कुठल्या प्रमाणे केसेस तर नाहीत किंवा तो कसा आहे, तो क्लीन आहे, गुन्हेगार आहे का, तो गुन्हेगाराला मत टाकतोय की मी उमेदवार देतोय, हे खूप महत्वाचं गोष्ट आहे. आणि गुन्हेगार ज्यावेळी तुम्ही गुन्हेगार असं म्हणता त्यावेळी तो असं म्हणणार आहे की न्याय व्यवस्थेमध्ये केस प्रलंबित आहे. अजूनपर्यंत मला न्याय व्यवस्थेने गुन्हेगार असं म्हटलेलं नाही. म्हणजे महत्वाचा पार्ट असाच येतो की न्याय व्यवस्था, आणि ज्यावेळी ते सिद्ध होईल त्यावेळी तुम्ही ते म्हणू शकता, परंतु सिद्ध नाहीये तोपर्यंत काहीच नाही म्हणू शकता. मग आता पार्ट असाच आहे की जसं तुम्ही म्हणालात की त्याची गुन्हेगारी हिस्ट्री किंवा त्याची पार्श्वभूमी जसं म्हणू शकतो आपण की गुन्हेगारी वृत्तीची आहे की नाही आहे हे बघणं खूप महत्वाचं आहे. आणि सगळ्यांनी ते पाहिलं पण पाहिजे. आता ज्या निवडणुका आहेत त्या मला तर आमच्या पण तुम्हाला शुभेच्छा अशा आहेत की तुम्ही सगळ्यांना एकत्र करा. तुमची मित्रमंडळी खूप चांगल्या पद्धतीने एज्युकेटेड आहे, त्यांना सगळ्यांना एकत्र करा. आणि तुम्ही ज्या पद्धतीने तुमचं विजन जे आहे की सगळ्यांना एकत्र घेऊन जाणं किंवा स्पर्धा परीक्षेबद्दल जे तुमचा मुद्दा खूप महत्वाचा आहे की इथल्या विभागातील सर्व मुलांना जे 10वी पर्यंतची जी मुलं आहेत त्यांच्यामध्ये ॲम्बिशन्स बद्दल तुम्ही डिस्कस करा. त्यानंतर तुम्ही त्यांचा करिअर बद्दल तुम्ही जसं म्हणालात की पुढे काय करता येईल, कशा पद्धतीने त्यांचे वेस तुम्ही त्यांना दाखवू शकता, ज्या पद्धतीने तुम्हाला एक नागरिक म्हणून एक हातभार लावता येईल या पद्धतीने तुम्ही काम करा. आमच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. आणि इथे तुम्ही वेळ काढून इथे आलात म्हणून धन्यवाद. थँक्यू सो मच. थँक्स अ लॉट.